नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 8:50 झाले, सर्वांना गुड मॉर्निंग। तर अन्वी इकडे खाते बदाम, तर आत्ताच सोलून दिले तिला। आणि शिवम, तू काय खातो शिवम? बदामी बदामी। तर आज बनते जेवणासाठी कोबीची भाजी। अरे क्या चाहिए? गुळ? गुळ कशाला? तर अन्वी इकडे खेळते। इथं पाणी कोणी सांडलं? तर 2 दिवस फुल टाइम काम केलं, तर 2 दिवस चांगली अर्निंग झाली। बाकीचे 3 दिवस काहीच अर्निंग झाली नाही, कारण 3 दिवस हाफ डे केलं होतं। त्या दिवशी काहीच एवढे ऑर्डर झाले नव्हते, काही अर्निंग नाही झाली। पण 2 दिवसात मात्र छान झाली। तर फुल टाइम केलं ना अर्निंग जास्त होते। तर आता आज सोमवार आहे, आज तर सुट्टी घेणार आहे। आज लग्नाला जायचं आहे आम्हाला, तर आम्ही 2-1 दिवसांनी आता पूर्ण रेग्युलर प्रमाणे काम करावं लागणार आहे परत। तर शिवम इकडे गुळ खायला भिडला आता। इकडे बनते कोबीची भाजी। तेल संपलं, किती राहील तेल पिशव्या? तर तेल पिशव्या आणावं लागणार आहे। हाय अन्वी, हाऊ आर यू? तर सगळं खायच्या वस्तू संपल्या, आता फ्रूट वगैरे संपले। तर अन्वीला थंड टरबूज खाऊन एकदम सर्दी झाली आहे, तर सगळ्यांना सर्दी करून दिली अन्वीने। तर माझ्याजवळ येते अशी पाठीवर बसते आणि अशी तोंड जवळ घेते, आणि त्याच्यामुळे मला पण सर्दी व्हायला लागली आता, आहे ना अन्वी? इथे बघा, अन्वी आली इकडे, सर्दी झाली हिला, सर्दी फुरकत पूर्ण शेमडाने एक रुमाल भरून टाकला अन्वीने। काय इतकं गोळ काय खातो रे? ओर खायचं आहे, कशाला ओर खातो? गहू विकणे आहे, कोणाला तरी मॅसेज झाला, गहू विकणे आहे। तुला सांगेल मी, तोंड जरा वेळ बंद ठेव, जरा माझा आवरत शांत बस। थांब थोड्या वेळ, शांत बस। शांत बस, इकडे कोबीची भाजी शिजू दे। मी येड्यात काढेल किती हात कापला माझा। काय खायचंय? और गुळ नाही खाने का? तर घसा पण खराब व्हायला लागला आता। तर दुपारी ना खूप ऊन लागते आणि रात्रीना ना एकदम थंडी लागते। काय भानगडी काय माहिती, ऋतूच समजाना कोणता चालू आहे, उन्हाळा चालू आहे का हिवाळा चालू आहे? उन्हाळा चालू आहे ना? उन्हाळा चालू आहे, तरी पण मग का थंडी वाजते रात्री। तर इकडे चालू आहे स्वयंपाक। तर कांदे 7 किलो कांदे आणले, तर अजून 12 किलो कांदे आणायचे। तर वेळ काढून 12 किलो कांदे आणावं लागेल, म्हणजे टेन्शन मिटेल। कढीपत्ता आहे ना? वास येतो का? नाही ना? मग लिंबा, कडुलिंबाच पाला आहे का? तरी म्हणलं आज का वास येत नाही का? तर मित्रांनो, आता मी ना झोमॅटोवर ना वडापाव ऑर्डर केले 82 रुपयामध्ये 8 वडापाव। तर बघू येत आहे का नाही। तर आता ऑर्डर केलं, येईनच थोड्या वेळाने। तर ऑफर चालू आहे, म्हणजे 200ला 140 रुपये ऑफ आहे। तर 50 रुपयाला 2 पीस भेटतं वडापाव, म्हणजे 25 रुपयाला 1 वडापाव आहे। तर 200 रुपयाची ऑर्डर केली, म्हणजे तो पडला आता ऑफर होते 140 रुपये। 200 रुपये खर्चायचे।
मला 200 रुपये रे, ते काहीतरी gift आधीच दिलेले तुला 200 रुपये. नाही. हे मित्रांनो बाळीचे. तर आज जायचंय आम्हाला लग्नासाठी. हिच्या मैत्रिणीचं लग्न आहे, मम्मीच्या मैत्रिणीचं लग्न आहे आज. मैत्रीण नाहीये, मग कोणी मैत्रीण पण आहे, बहीण पण आहे. बहीण लागते तुमच्यावाली जांभडे. तुम्ही तर गाबाले ना. हा. हा. दोन गोळ्या दोघांना इकडे आता भरवते. झोमॅटो कंपनीनं सारखं इन्सेंटिव्ह कमी करू राहिली. काल 385 रुपये होता 21 ऑर्डरला. आज तर ती ऑफरच नाही, आज ऑफरच घालून टाकली. आज डायरेक्ट 24 ऑर्डरला 275 का काहीतरी रुपये देऊ राहिले. म्हणजे इतकं इन्सेंटिव्ह कमी केला आहे. तर सोमवार ते शुक्रवारनं इन्सेंटिव्ह कमी असतो आणि शुक्रवार ते रविवार हा जास्त असतो. तर झोमॅटोने एकदम स्विगीचीच कॉपी करू राहिले. म्हणजे स्विगीला जसं शुक्रवारी इन्सेंटिव्ह वाढतो ना, तसंच झोमॅटो पण वाढवते. बघू आता शुक्रवारपासून, म्हणजे आता 2 दिवस तर आता मोडणार आहे आमचे असेच. आणि मी इकडे धिंगाणा घालते आणि तिला खूप सर्दी झाली थंड टरबूज खाऊन. अजून थंड टरबूज खाते का? मी परत फ्रीजमध्ये ठेवलं आहे. ठेवलं का? हां, काय ठेवलं? खायला आणि खायला. ते काल थंडच नाही लागलं, मस्त नाही लागलं, काही नाही. दंड काय म्हणता कसं काय ते काम? कुठं कापलं आहे? हे काय? त्यांना ते तर संपलं होतं ना काल. कुठं ते 3 कापतीने ठेवलं होते. किती वाटी भरली. मला काय जास्त खायला तर नको लागायचे. ए नको मोबाईल मारू. ते एक टरबूज खायला दिलं का सगळं एवढं खाते अर्धा. हां, इकडे आता आटा मळतंय, पीठ मळून घेतंय. आपलं पीठ पण संपलं असं ना आता. किराणा संपलाय, आता किराणा ऑर्डर करावं लागणार आहे. मी फोटोची फ्रेम विचारली होती ना, 180 ला राधाकृष्ण. हां, एवढी ना. एवढी नाही, आपली नाही का होती राधाकृष्णाची तेवढी. पण काच नव्हती त्याला, नुसतं फोटो होता. पूर्ण खाऊ ना ज्यादा. तुला फोटो गिफ्ट करायचा आहे का? दुसरं महागच आहे, कोणते काय घ्यायचं? मला वाटलं डब्बा घ्यायचा आहे काय एखादा. डबा वणी वागाल मला म्हणे 2 किलोचं धान्य बसले एवढा. हां, संध्याकाळ दिवस म्हणजे संध्याकाळ दिवस 200 रुपयाला म्हणे. एक डब्बा. एवढा छोटा डब्बा एवढंच हा 2. मोठा असन ती काही पण खोटं सांगते. तिने मला सांगितलं म्हणे संध्याकाळ गेलीच ना म्हणे ते बारकाले. हां, एकच डब्बा एवढा छोटा 200 ला. एवढं किल्ल्यामधून मग हंडा कळशी नाही घेतली तिने, त्याने विचारलं पण मग तिकडे पैसे सांगितले. हंडा 200 ला राहतो ना, 250 ला. 250 हा 300 ला भेट. आता आधी भेटायचा हा 300 ला. हां, आता कितीला आहे? आता कोणी घेतलं जेव्हा घेतलं होतं. बरं टाकेत मध्ये पाहू आपण, जे स्वस्त भेटेल ते घेऊ. डब्बा स्वस्त असला तर डब्बा घेऊ, नाही तर काय म्हणते त्याला हंडा कळशी घेऊ. हंडा काढून ते काला फोटो फ्रेम घ्यायची होती मला. फोटो फ्रेम काय ते चावाचं फोटो फ्रेम? भांडीत कामाला येते फोटो फ्रेम, थोडीच कामाला येते. काय भांडे सगळेच भांडे गेले खेड्यातले लोक. नाही तर ताटा घेऊ 2-4 50 रुपयाला एक ताट असेल, 4-5 ताटा घेऊ. प्लेट ताट जेवायला, जेवणाचं ताट ताटे तेवढं पडत. कितीला ताट कितीला राहील? 50, 60, 70 ला मोठी ताट. अशी ताट 100 ला घ्यायची. मग तसेच घेऊ आपण. मला ताट घ्यायची 100ची. त्याच्यापेक्षा फोटो दिले त्याने. एक ताट कायला 4-5 घेऊ ना. मग 4-5 400 रुपये लागतील. कसं काय 60 ला एक म्हणजे कमी 250 रुपये बजेट करायचं आहे फक्त. 250 रुपये, 250 रुपयामध्ये भाऊ डब्बा स्वस्त भेटला कोणता तरी भाऊ, जे स्वस्त भेटेल ते घेऊ. आहे की नाही राणी? इथे काही नाही, भूक लागली आता, वडापाव खायचा आहे नाश्त्याला. इकडे आणवी, इकडे हाय आणवी. तर फायनली आमच्या मातीवरून वडापाव आलेले आहे इथं. तो मुंबई वडापाव तर 8 पीस किती असन रे? तर आम्ही बघते इकडे घालतून अँग्री बर्ड. तुला खायची का वडापाव? हां, डाएट चालू आहे. उलट भाताने डेअरी वाढते. भात जास्त खाऊ नये कधी, भाताने पोट वाढते. आहे का नाही रे बाळा? भाताने पोट वाढतं की नाही? चला आता वडापाव खाऊ नाश्ता.
तर फायनली इथे गरम गरम वडापाव आहे. तर 8 पीस आले. तर अन्वीने एक घेतला इकडे मस्त वडापाव. तर तुमचा फोटो काढतो वडापाव संग. मस्त मिरच्या मस्त दिले. त्याच्यावर चटणी धर. तुला चटणी लागते काय? लाल चटणी. पाणी सुटलं पारा. गरम गरम वडापाव आहे. तर आमची माणसं म्हणून वडापाव मागितले होते. तर 82 रुपयात 8 वडापाव आले होते. पण टेस्ट अजिबात नव्हती. बिलकुल बी टेस्ट नव्हती. आपण लोकल जसे वडापाव खाते त्याच्यापेक्षा बेचव होते. एकदम बेचव चवच नव्हती अजिबात. मला अजिबात आवडले नाही. तर पूर्ण स्वस्तात भेटले पण पैसे वेस्ट गेले माझे. तर बघू शकता अन्वीने पण नाही खाल्लं. तर शिवमने नुसता पाव खाल्ला. आणि हे बघा असा पाव उचकून ठेवला आहे. आणि इथं बघा कोणीच वडेपाव नाही खाल्ले. तर 4 वडेपाव मीच खाल्ले. आणि हे जर बाकीचे शिल्लक आहे कोणीच वडापाव खाल्ला नाही. कारण चवच लागली नाही वडापावची. आता मला तर खावंच लागणार होतं. मी खाऊन घेतले. आता शिवम इकडे काय खातोय? चपाती खातोय. तर शिवम इकडे चपाती खातोय. आणि इकडे अन्वीनेच ते पावच खाऊ राहिली. वडा तर कोणालाच आवडला नाही. तर फेल गेला वडापावची टेस्ट. तर इकडे पण वडापाव नाही खाल्ला. ते काय माझा आहे. खाऊन घेतो पूर्ण. माझा आहे. तर बाहेर ना गुलाबाच्या झाडाला मस्त काय आले आहे. तुम्हाला दाखवतो. तर भारी फुलं आले पिंकमध्ये. कधी रेड येते कधी पिंक येते. तर कलम केलेलं झाड येते. तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता. इकडे बघते अन्वी अँग्री बर्ड. तिकडे अँग्री बर्ड लावून दिले. तर इकडे झाली कोबीची भाजी. आता जेवण करायचं आहे. नेमकं आता मी फुल झालो. 4 वडापाव खाल्ले. तर इकडे कोणीच खाल्ले नाही. आता भांडे धुवायचं काम चालू आहे. तर काल मित्रांनो व्लॉगच बनवायला भेटला नाही. कारण मोबाईलच चार्जिंग नव्हतं सकाळी. मोबाईल चार्जिंग करायला भरपूर वेळ लागला. तर रात्री मोबाईल चार्जिंगला लावणार होतो. पण कधी रात्री लावला ना तर खूप चार्जिंग लवकर होऊन जातो. आणि मग म्हटलं बॅटरी फुटायची भीती वाटते. त्याच्यामुळे रात्री लावलंच नव्हतं. सकाळी चार्जिंग करायला लावलं. सकाळी 3-3, 4-4 तास मोबाईल चार्जिंगच होत नाही. मोबाईलची बॅटरीच खराब झाली असं वाटतंय. तर चार्जच होत नाही. आणि चार्जिंग पण पटकन उतरते आता मोबाईलची. आता इकडे खायचं काम चालू. काय करते अन्वी? अँग्री बर्ड. इकडे चालू आहे भांडी धुवायचं. तर मित्रांनो घसा खूप खराब झाला आहे. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके थँक्यू.